गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण सायन्स या विषयावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नसंचाचा भाग 8 अभ्यासणार आहोत, जो तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच उपयोगी ठरेल. या भागातला पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत तो पुढील प्रमाणे: ओहमचा नियम कोणाला लागू पडत नाही? तर ओहमचा नियम हा अतिवाहकाला लागू पडत नसतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत: वातावरणातून कोणत्या प्रकारचे किरण हे कार्बन डायऑक्साईडचं शोषण करतात? तर वातावरणातले जे इन्फ्रारेड किरण असतात, ज्याला आपण अवरक्त किरण म्हणतो, ही अवरक्त किरण म्हणजेच इन्फ्रारेड किरण हे कार्बन डायऑक्साईडचं शोषण वातावरणातून करतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का सर्वात उंच आवृत्तबीजी वनस्पती कोणती? तर ती म्हणजे युकालिप्टस ही जी वनस्पती आहे ही सर्वात उंच आवृत्तीबीजी वनस्पती आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत: तापमानाचे एसआय एकक पद्धतीतील एकक कोणते? तर तापमानाचे एसआय एकक पद्धतीतील एकक म्हणजे केल्विन. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत: कोणता ग्रुप हा ड्युएल प्लांट म्हणून ओळखला जातो? तर लायकेन्स. लायकेन ही सहजीवी वनस्पती आहे, ज्याला आपण दगडफूल म्हणतो आणि त्यालाच ड्युएल प्लांट म्हणून ओळखतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत: कोणत्या वनस्पतीला आवृत्तबीजी व अनावृत्तबीजी या दोहांना जोडणारा दुवा मानल्या जाते? तर ॲफेंड्राला आपण आवृत्तबीजी आणि अनावृत्तबीजी या दोहांना जोडणारा दुवा मानल्या जाते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत: लोह मुख्यतः कोणत्या धातूपासून मिळवतात? तर लोह जे आहे ते मुख्यतः हेमेटाइट या धातूपासून मिळवले जाते. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत: वनस्पतीच्या पेशीभित्तिकेत कोणते पॉलिसेकेरेड असते? हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का वनस्पतीच्या पेशीभित्तिकेमध्ये कोणते पॉलिसेकेरेड असते? तर वनस्पतीच्या पेशीभित्तिकेमध्ये असणाऱ्या पॉलिसेकेरेडला आपण हेमिसेल्युलोज असं म्हणतो. सेल्युलोज हा जो घटक असतो हा वनस्पतीमध्ये विशेष करून आढळतो. तर वनस्पतीच्या पेशीभित्तिकेमध्ये असणारं जे पॉलिसेकेरेड आहे त्याला आपण हेमिसेल्युलोज असं म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत: हेमिसेल्युलोज हे पॉलिसेकेरेड कशापासून बनलेलं असते? तर हेमिसेल्युलोज हे जे पॉलिसेकेरेड आहे ते पेंटोज शर्करा आणि शर्करा आम्ले यांच्यापासून हे सेल्युलोज हे पॉलिसेकेरेड बनलेलं असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत: अंड्यात कोणते जीवनसत्व अजिबात नसते? तर अंड्यामध्ये क जीवनसत्व नसते. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का अंड्यामध्ये कोणतं जीवनसत्व नसते? तर अंड्यामध्ये क जीवनसत्व नसते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत: कोणत्या पेशीद्वारे हिस्टॅमिन नावाचे रसायन स्त्रवले जाते, जे जखमी भागातील रक्ताचं प्रमाण किंवा तापमान वाढवते? त्याला आपण मास्ट पेशी म्हणतो. मास्ट पेशीद्वारे हिस्टॅमिन स्त्रवले जाते. ज्या ठिकाणी सूज येते त्या ठिकाणी विशेषतः रक्ताचं प्रमाण वाढलेलं असते, त्यामुळे ती सूज येते आणि तापमान वाढलेलं असते. हे सर्व प्रक्रिया हिस्टॅमिन नावाच्या रसायन स्त्रवल्यामुळे घडते. आणि हिस्टॅमिन हे जे आहे द्रव्य किंवा रसायन तर ते मास्ट पेशीद्वारे स्त्रवले जाते. हा मुद्दा अगोदरही आयोगाने विचारलेला आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत: प्रदेशनिष्ठ रोग कोणता? तर प्रदेशनिष्ठ रोग म्हणजे फायलेरियासिस, ज्याला आपण विशेषतः हत्तीपायाशी रिलेटेड हा रोग आहे फायलेरियासिस. तर हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवजा. आणि विशिष्ट प्रदेशामध्ये हा आढळतो प्रदेशनिष्ठ रोग. विशिष्ट म्हणजे मेटाझुआ वर्गातील जे क्युलेक्स डासाच्यामुळे हा फायलेरियासिस होतो. विशेषतः केरळ भागामध्ये, केरळच्या आसपासच्या भागामध्ये हा आढळतो आणि हा प्रदेशनिष्ठ रोग आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत: सार्वदेशिक रोग कोणाला म्हणायचं? तर सार्वदेशिक रोग म्हणजे एड्स सारखा जो आहे का पूर्ण जगामध्ये हा आढळतो एड्स, त्याला म्हणूनच आपण सार्वदेशिक रोग म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत: व्यापक रोग कोणाला म्हणायचं? तर व्यापक रोगामध्ये टायफॉइड असेल, कॉलरा असेल, क्षयरोग असेल तर हे व्यापक रोगामध्ये येतात. आवर्जून लक्षात ठेवा व्यापक रोग कोणते? तर व्यापक रोगामध्ये टायफॉइड, कॉलरा आणि क्षयरोग यांचा समावेश होतो. पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण: पोलिओचा विषाणू फक्त कोणामध्ये आढळतो? तर पोलिओचा जो विषाणू आहे तो फक्त मानवामध्ये आढळतो. पुढचा मुद्दा घेणार आहोत: कशाच्या संचयनामुळं पायाला गोळे येतात? तर लॅक्टिक आम्लाच्या संचयनामुळं पायाला गोळे येत असतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत: जीवाणूमध्ये गुणसूत्रे मुक्त का असतात? याच्या मागचं कारण काय? तर जीवाणूमध्ये गुणसूत्रे मुक्त असतात कारण जीवाणूमध्ये केंद्रक नसते, त्यामुळे हे जीवाणूमधले जे गुणसूत्र असतात ते मुक्त असतात. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत: का श्वसनाचा कोणता टप्पा हा सर्व सजीवात सारखा नसतो? तर ज्याला आपण ग्लायकॉलिसिस म्हणतो, हा जो टप्पा आहे तो श्वसनाचा हा टप्पा ज्याला आपण ग्लायकॉलिसिस म्हणतो, हा टप्पा सर्व सजीवात सारखा नसतो. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण: लॅक्टिक आम्ल हे ग्लायकोजनपासून तयार होते, हे कोणी सिद्ध केलं? तर हे कोरीजने सिद्ध केलेलं आहे, त्यामुळे आपण त्याला कोरीज शृंखला असं म्हणतो. आवर्जून हा प्रश्न
लक्षात ठेवा का लॅक्टिक आम्ल हे ग्लायकोजनपासून तयार होते. हे कोणी सिद्ध केलं तर कोरीने सिद्ध केलं, म्हणून त्याला कोरीज शृंखला आपण म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, क्रेब्ज शृंखलेचा शोध कोणी लावला. तर क्रेब्ज शृंखलेचा जो शोध आहे, ज्याला आपण क्रेब सायकल म्हणतो, तर क्रेब शृंखलेचा शोध हा सर हॉन्स क्रेब्ज यांनीच लावलेला आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मूलद्रव्यासाठी संज्ञा वापरण्याची पद्धत कोणी प्रथमच सुरू केली होती. तर मूलद्रव्यासाठी जी संज्ञा वापरण्याची पद्धत आहे ती सर्वप्रथम बर्जेलियसने सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, कोणत्या मूलद्रव्याचे सर्वात जास्त आयसोटोप्स आहे. तर पोलोनियमचे सर्वात जास्त आपल्याला आयसोटोप्स पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, विषाणू म्हणजे विष तयार करणारे अशी व्याख्या करून विषाणू हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने विषाणूला दिले. तर लुईस पाश्चरने विषाणूची व्याख्या केली का विषाणू म्हणजे विष तयार करणारे अशी व्याख्या करून विषाणू हे जे नाव आहे ते लुईस पाश्चरने विषाणूला दिलेलं आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण, व्हर्नलायझेशन म्हणजे नेमकं काय. तर व्हर्नलायझेशन त्याला म्हणतात, कमी तापमानात जर वनस्पतीला फुल येणे ही प्रक्रिया या प्रक्रियेला म्हटलं जाते व्हर्नलायझेशन. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा की व्हर्नलायझेशन कशाला म्हणतात. तर कमी तापमानात वनस्पतीला फुल येणे ही जी प्रक्रिया आहे तिला व्हर्नलायझेशन असं म्हटलं गेलेलं आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, डॅप्सॉन हे औषध कोणत्या रोगाच्या उपचाराकरिता वापरले जाते. तर डॅप्सॉन हे जे औषध आहे ते कुष्ठरोगाच्या उपचाराकरिता वापरले जाते. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, वासा रेक्टा. तर हा जो वासा रेक्टा ही संरचना मानवी शरीरामध्ये कोणत्या अवयवामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर विशेष करून वृक्कामध्ये म्हणजेच किडनीमध्ये वासा रेक्टा ही संरचना ही स्ट्रक्चर आपल्याला किडनीमध्ये पाहायला मिळते, जिचं नाव आहे वासा रेक्टा. ही संरचना मानवी शरीरामध्ये किडनीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. किडनीला आपण वृक्क म्हणतो. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, अजीवनसत्वाच्या अभावामुळं कोणते रोग होऊ शकतात. अजीवनसत्वाच्या अभावामुळं रातआंधळापणा असेल, पारपटल शुष्कता असेल आणि त्याच्यानंतर टॉटस स्पॉट असेल, तर असे हे जे रोग आहे तर हे रोग अजीवनसत्वाच्या अभावामुळं होताना आपल्याला दिसतात. तर अजीवनसत्वाच्या अभावामुळं कोणते कोणते रोग होतात. तर त्याच्यामध्ये रातआंधळापणा, त्याच्यानंतर पारपटल शुष्कता असेल, बायटॉस स्पॉट असेल, तर हे सगळे जे रोग आहे ते अजीवनसत्वाच्या अभावामुळे होताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत आणि हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे का तयार होणारी विद्युतधारा तिला तयार करण्याकरता होणाऱ्या चुंबकीय वहनातील बदलास विरोध दर्शवते. तर हे कोणत्या नियमाने सिद्ध होते. तर त्याला आपण लेन्झचा नियम म्हणतो का तयार होणारी विद्युतधारा तिला तयार करण्याकरता असणाऱ्या किंवा वाहणाऱ्या तर चुंबकीय वहनातील बदलास ते विरुद्ध दर्शवत असते. तर हा नियम कोणता आहे, त्याला लेन्झचा नियम म्हणतात का ज्यामध्ये तयार होणारी विद्युतधारा तिला तयार करण्याकरता जे चुंबकीय वहन असते त्याला बदलास ते विरुद्ध दर्शवते, त्याला आपण लेन्झचा नियम म्हणतो. हा देखील मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, स्त्री अंडशयामध्ये प्रोजेस्टेरॉन स्त्रवण करणाऱ्या अंगकाचे नाव काय. तर स्त्री अंडाशयामध्ये प्रोजेस्टेरॉनचे स्त्रवण करणाऱ्या अंगकाला आपण कॉपर्स ल्युटियस असं म्हणतो आणि त्याच्या माध्यमातून प्रोजेस्टेरॉन स्त्रवण केलं जाते कॉपर्स ल्युटियसच्या माध्यमातून. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, इलेक्ट्रॉनवरील भार व वस्तुमान यांच्या गुणोत्तराचा शोध कोणी लावला. तर याच्या इलेक्ट्रॉनवरील जो भार असतो व वस्तुमान यांचं जे गुणोत्तर असते या गुणोत्तराचा शोध जे थॉमसनं लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, वनस्पतीमधील उत्सर्जनाचा दर मोजण्यासाठी कशाचा वापर करतात. तर वनस्पतीमधील उत्सर्जनाचा दर मोजण्यासाठी पोटोमीटरचा वापर केला जातो. हा देखील मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा की वनस्पतीमधील उत्सर्जनाचा दर मोजण्यासाठी कशाचा वापर करतात, तो पोटोमीटरचा. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, आहारामध्ये अन्नपचनाकरिता अल्प प्रमाणात हायड्रोक्लोरिक आम्लाच्या निर्मितीसाठी कशाचा वापर करतात. तर मिठाचा. तर आहारामध्ये अन्नपचनाकरिता अल्प प्रमाणामध्ये हायड्रोक्लोरिक आम्लाच्या निर्मितीसाठी मिठाचा वापर केला जातो. पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण, अँटी डाययुरेटिक संप्रेरकाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो. तर डायबिटीज आपण इन्सिपिड्स म्हणतो. तर हा डायबिटीज इन्सिपिड्स जो आहे तो अँटी डाययुरेटिक संप्रेरकाच्या कमतरतेमुळे होत असतो. जर तुम्हाला विचारण्यात आलं की डायबिटीज इन्सिपिड्स हा जो रोग आहे हा कोणत्या हार्मोनच्या कमतरतेमुळे होतो, तो अँटी डाययुरेटिक या हार्मोनच्या किंवा ज्याला आपण संप्रेरक म्हणतो या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे डायबिटीज इन्सिपिड्स हा रोग होतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब कशामुळे दिसते. तर पाण्यामध्ये चंद्राचं जे प्रतिबिंब दिसते ते परावर्तित प्रकाशाचं परावर्तन असते. तर त्यामुळे
या परावर्तित प्रकाशाच्या परावर्तनामुळं पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, हिवतापाच्या मलेरियाच्या जंतूचा शोध कोणी लावला? ते हिवतापाच्या मलेरियाच्या जंतूचा जो शोध लावला तो सर रोनाल्ड रॉस यांनी लावला. असे मुद्दे विचारले जातात, आवर्जून लक्षात ठेवा. का हिवतापाच्या मलेरियाच्या जंतूचा शोध कोणी लावला? तर हिवतापाच्या मलेरियाच्या जंतूचा जो शोध लावला तो सर रोनाल्ड रॉस यांनी लावला. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, वनस्पतीमधील हरितद्रव्यात जे क्लोरोफिल असते तर त्यामध्ये कोणते मूलद्रव्य असते? तर आपण पाहिलं वनस्पतीमधील जे हरितद्रव्य असते त्या हरितद्रव्यामध्ये जे क्लोरोफिल असते त्यामध्ये मॅग्नेशियम हे मूलद्रव्य असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, एका वृक्कामध्ये किती लाख नेफ्रॉन असतात? एका किडनीमध्ये जवळपास 10 लाख नेफ्रॉन असतात आणि हे किडनीचं एकक आहे नेफ्रॉन. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, अग्रमस्तिष्काच्या कोणत्या भागामुळं भूक असेल, तापमान नियंत्रण तसेच शरीरातील पाण्याचा समतोल राखण्यास मदत होते? तर अग्रमस्तिष्काच्या हायपोथॅलॅमस जो भाग आहे या हायपोथॅलॅमस भागामुळं, विशेषतः मेंदूतील हा भाग आहे, या हायपोथॅलॅमस भागामुळं भूक असेल, तापमान नियंत्रण असेल आणि शरीराच्या पाण्याचा जो समतोल आहे तो राखण्यास मदत होते. तर हा भाग आवर्जून लक्षात ठेवा, जो अग्र मस्तिष्कामध्ये असतो, जो भूक असेल, तापमानाचं नियंत्रण असेल आणि शरीरातील पाण्याचा समतोल असेल ते राखण्यास मदत करतो, त्याला आपण हायपोथॅलॅमस म्हणतो. पुढचा मुद्दा पाहणार आहोत, का कोणत्या संप्रेरकामुळं पौगंडावस्था उशिरा येते, ज्याला आपण अँटी एजिंग हार्मोन म्हणतो? तर त्याला मेलाटोनिन म्हणतात. आवर्जून लक्षात ठेवा, का कोणत्या संप्रेरकामुळे पौगंडावस्था जी असते ते उशिरा येते, ज्याला आपण अँटी एजिंग हार्मोन म्हणतो. तर मेलॅटोनिनला अँटी एजिंग हार्मोन म्हणून ओळखलं जाते. अशा प्रकारचे तुम्हाला हार्मोन विचारत असतात का अँटी एजिंग हार्मोन कोणाला म्हणायचं? तर अँटी एजिंग हार्मोन आपण मेलॅटोनिनला म्हणतो. पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण, मेलॅटोनिन हे संप्रेरक कोणत्या ग्रंथीद्वारे स्त्रवल्या जाते? तर मेलॅटोनिन हे जे संप्रेरक आहे ते मेंदूतील पिनियल या ग्रंथीद्वारे स्त्रवल्या जाते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, कोणत्या संप्रेरकामुळं आपल्याला दिवस रात्रीचा फेरासुद्धा कळतो? तर ते मेलॅटोनिनमुळेच आपल्याला दिवस आणि रात्री याच्यातला फरक कळत असतो, या मेलॅटोनिन या संप्रेरकामुळं, हार्मोन्समुळं. आणि हे जे मेलॅटोनिन आहे हे मेलॅटोनिन अँटी एजिंग हार्मोन म्हणून ओळखलं जाते, ज्याला आपण अँटी एजिंग हार्मोन म्हणतो, मेलॅटोनिनलाच म्हणतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे जे मेलॅटोनिन आहे ते पिनियल ग्रंथीच्या माध्यमातून त्याचं स्त्रवण होते. आणि तिसरा मेलॅटोनिनच्या संदर्भातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे का या मेलॅटोनिनमुळे आपल्याला दिवस रात्रीमधला फरक कळतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, शुक्राणू व अंडपेशी यांची निर्मिती कशामुळे होते? तर शुक्राणू आणि अंडपेशी यांची निर्मिती जे होत असते ते अर्धगुणसूत्री विभाजनामुळे होत असते, शुक्राणू आणि अंडपेशींची निर्मिती. पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण, पानावरचा जो केवडा रोग आहे हा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो? तर पानावरचा जो केवडा रोग असतो तो लोह या खनिजाच्या किंवा या मूलद्रव्याच्या अभावामुळे होतो. पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण, फुफ्फुसात जवळजवळ किती वायुकोश असतात? तर फुफ्फुसामध्ये जवळजवळ 30 कोटी वायुकोश असतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, शरीरातील कोणत्या नैसर्गिक घटकामुळं रक्त घोटत नाही? तर शरीरातील हिपॅरिन नावाचं जे एक नैसर्गिक घटक आहे त्यामुळं रक्त घोटत नसते, हिपॅरिनमुळं. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, शरीरातील कोणता घटक कॅल्शियमला विरोध करतो म्हणून रक्त घोटण्याच्या प्रक्रियेवर मर्यादा येतात? आणि त्याला म्हणायचं सोडियम ऑक्झॅलेट. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, का शरीरातील कोणता घटक कॅल्शियमला विरोध करतो म्हणून रक्त घोटण्याच्या प्रक्रियेवर मर्यादा येतात? तर त्याला आपण सोडियम ऑक्झॅलेट म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, का फुफ्फुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकाला काय म्हणायचं? तर फुफ्फुसाचा जो कार्यात्मक आणि रचनात्मक घटक आहे त्याला आपण ऑल्व्हिओलस असं म्हणतो. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा, का फुफ्फुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकाला काय म्हणायचं? ऑल्व्हिओलस असं म्हटलं जाते. आणि किडनीच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास आपण नेफ्रॉन म्हटलं होतं. तर या पद्धतीने हा मुद्दा लक्षात ठेवा की फुफ्फुसाच्या लंगच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकाला काय म्हणायचं? तर ऑल्व्हिओलस असं म्हटलं जाते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, शरीरातील कोणते घटक रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत भाग घेतात? तर शरीरामधले जे कॅल्शियम आहे, जीवनसत्व के आहे आणि फायब्रोनोजन आहे, तर हे सर्व घटक जे आहेत ते रक्त घोटण्याच्या प्रक्रियेमध्ये भाग घेत असतात. त्याच्यामध्ये कॅल्शियम, जीवनसत्व के आणि फायब्रोनोजेन हे जे घटक असतात ते रक्त घोटण्याच्या प्रक्रियेमध्ये भाग घेत असतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मानवी शरीरातील कोणत्या पेशी
आपला आकार बदलू शकतात. तर WBC जे असतात व्हाईट ब्लड सेल या आपला आकार बदलू शकतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. गन मेटल हा मिश्र धातू कोणत्या घटकांनी बनलेला असतो? अशा प्रकारचे अलॉय किंवा संमिश्र धातू तुम्हाला विचारत असतात. तर गन मेटल हा जो मिश्र धातू आहे तो तांबे त्याच्यामध्ये जवळपास 88% असते, कथिल 10% आणि जस्त 10%. तसं तांबे, कथिल आणि जस्त यापासून आपल्याला गन मेटल हा एक मिश्र धातू तयार होताना दिसतो, ज्याच्यामध्ये तांब्याचं प्रमाण 88% असते, कथिल 10% आणि जस्त 10% याच्यापासून गन मेटल बनतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का सजीवाच्या वर्गीकरणाची चढत्या क्रमाने मांडणी कशा प्रकारे करता येईल? तर सजीवांच्या वर्गीकरणाची चढत्या क्रमाने जर आपण मांडणी केली तर सर्वात जो लहान घटक आपल्याला पाहायला मिळतो सुरुवातीचा तो म्हणजे स्पीसीज नंतर दुसऱ्या क्रमांकावर जिनस, तिसऱ्या क्रमांकावर फॅमिली आणि त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकावर ऑर्डर, त्याच्यानंतर फायलम आणि सर्वात उच्च स्तरावर असते किंगडम. तर अशा पद्धतीनं हा एक क्रम आहे आणि अशा प्रकारचे तुम्हाला क्रमवारी चढत्या किंवा चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने विचारलं जाते. म्हणून टॉक्सॉनॉमिक कॅटेगरीज हे लक्षात ठेवा. सजीवांच्या वर्गीकरणाची पद्धत चढत्या क्रमाने, विशेषतः चढत्या क्रमाने विचारले म्हणून स्पीसीज पहिले येणार, त्यानंतर दुसऱ्या पायरीवर येणार जिनस, त्यानंतर तिसऱ्या पायरीवर जे येईल फॅमिली, चौथ्या पायरीवर येणार ऑर्डर, त्याच्यानंतर फायलम पाचव्या पायरीवर आणि सहाव्या पायरीवर असणार आहे किंगडम. तर अशा पद्धतीने सजीवाची वर्गीकरण पद्धती आहे आणि टॉक्सॉनॉमी हा जो शब्द वापरला तो डिकॅन्डोलने वापरला होता. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत जीवाणूजन्य रोग कोणते? तर जीवाणूजन्य रोगामध्ये कुष्ठरोग असेल, ज्याला आपण, आणि दुसरी गोष्ट विषमज्वर असेल ज्याला आपण टायफॉइड म्हणतो, आणि प्लेग असेल. तर प्लेग किंवा टायफॉइड ज्याला आपण विषमज्वर म्हणतो, कुष्ठरोग हे जीवाणूजन्य रोग आहेत. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत सर्व योग्यग्राही म्हणून कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला म्हटले जाते? तर सर्व योग्यग्राही जो रक्तगट असतो त्याला आपण AB हा जो रक्तगट असतो तो युनिव्हर्सल रिसेप्टेंट असतो, सर्वयोग्यग्राही असते AB. तर हा रक्तगट आवर्जून लक्षात ठेवा. कोणत्या रक्तगटाला सर्वयोग्यग्राही रक्तगट म्हणून ओळखले जाते? तर ABला. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. तर आपण पाहणार आहोत पाण्यातील जीवाणूंना मारण्यासाठी कोणत्या किरणांचा वापर करतात? तर पाण्यातील जीवाणूंना मारण्यासाठी अल्ट्राव्हायलेट किरणांचा वापर केला जातो. पाण्यातील जीवाणूंना मारण्यासाठी कोणत्या किरणांचा वापर करतात? तर पाण्यातील जीवाणूंना मारण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट किरणांचा वापर केला जातो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. शरीराच्या क्रिया घडविण्यासाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता असतो? तर शरीराच्या क्रिया घडविण्यासाठी ऊर्जेचा जो मुख्य स्रोत असतो तो म्हणजे कार्बोदके. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मानवी शरीरातील अंतःपरजीवी सजीवांचा गट कोणता? तर मानवी शरीरामध्ये जे अंतरपरजीवी असतं ज्याला आपण पॅरासाइट म्हणतो, त्याच्यामध्ये टेपवर्म असेल, राऊंडवर्म असेल आणि हुकवर्म असेल, हे मानवी शरीरातील अंतःपरजीवी आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का मानवी शरीरातील अंतःपरजीवी कोणते? तर त्याच्यामध्ये टेपवर्म असेल, राऊंडवर्म असेल आणि हुकवर्म असेल. हे पॅरासाइट आहे जे मानवाच्या शरीराच्या आतमध्ये आढळतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. नेचे हे वनस्पती कोणत्या वनस्पतीच्या गटात येते? तर नेचे ही वनस्पती टेरिडोफायटा या गटातील आहे आणि टेरिडोफायटा ही भूतलावरची पहिली वनस्पती होती. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा आपण पाहणार आहोत मुद्दा. मानवी मेंदूशी संबंधित आजार कोणते? तर मानवी मेंदूशी संबंधित जे आजार आहेत ते म्हणजे अल्झायमर, त्याच्यानंतर पार्किन्सन्स आणि मेनिनजायटिस हे जे आजार आहे हे मानवी मेंदूशी संबंधित असणारे आजार आहे. तर मग मानवी मेंदूशी संबंधित आजार कोणते? त्याच्यामध्ये अल्झायमर असेल, पार्किन्सन्स असेल, मेनिनजायटिस असेल, ते सर्व मानवी मेंदूशी संबंधित असणारे आजार आहेत. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रथिनांचा मुख्य मूलद्रव्य असणारा घटक कोणता? तर प्रथिनांच्या निर्मितीमध्ये मुख्य जो घटक असतो तो म्हणजे नायट्रोजन. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. पुरुषांच्या जनेंद्रियातून कोणते संप्रेरक स्त्रवल्या जाते? तर पुरुषांच्या जनेंद्रियातून जे संप्रेरक स्त्रवल्या जाते त्याला आपण टेस्टोस्टेरॉन किंवा अँड्रोजन म्हणतो. तर अँड्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन हे जे संप्रेरक आहे किंवा हार्मोन्स आहे हे पुरुषांच्या जनेंद्रियातून स्त्रवले जातात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मानवी शरीराची प्रतिकार क्षमता नियंत्रित करणाऱ्या ग्रंथी कोणत्या? तर मानवी शरीराची जी प्रतिकार क्षमता आहे ती नियंत्रित करणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत त्याच्यामध्ये प्लिया आणि थायमस या दोन ग्रंथीचा आवर्जून समावेश होतो. म्हणून हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का मानवी शरीराची प्रतिकार क्षमता नियंत्रित करणाऱ्या ग्रंथी कोणत्या आहेत? तर मानवी शरीराची प्रतिकार क्षमता नियंत्रित करणाऱ्या ज्या ग्रंथी आहे त्याच्यामध्ये प्लिया आणि थायमसचा समावेश होतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कंठग्रंथीद्वारे स्त्रावल्या जाणाऱ्या कोणत्या संप्रेरकाद्वारे चयापचयाचा दर नियंत्रित केला जातो? तर ज्याला आपण बॅसल मेटाबॉलिक रेट म्हणतो, BMR. तर हे थायरॉक्झिनद्वारे हा रेट नियंत्रित केला जात असतो. तर कंठग्रंथीद्वारे स्त्रवल्या जाणाऱ्या कोणत्या संप्रेरकाद्वारे चयापचयाचा जो दर आहे
ज्याला आपण बॅसल मेटाबॉलिक रेट म्हणतो BMR नियंत्रित केला जातो. तर थायरॉक्सिनमुळे हा नियंत्रित केला जातो चयापचयाचा दर. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, ध्वनीचं प्रसारण कोणत्या माध्यमातून सर्वात जास्त जलद गतीनं होते? तर ध्वनीचं प्रसारण सर्वात जास्त जलद गतीनं होते स्थायू माध्यमातून. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, ध्वनीचं प्रसारण कोणत्या माध्यमातून सर्वात कमी गतीनं होते? तर ध्वनीचं प्रसारण सर्वात कमी गतीनं होते ते वायू माध्यमातून. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, ध्वनीचे प्रसारण माध्यमाचा वेग लक्षात घेता, ध्वनीच्या प्रसारण माध्यमाचा वेग लक्षात घेता उतरता क्रम योग्य राहील. ध्वनीचा आपण पाहिला सर्वात जास्त वेग जो आहे तर तो स्थायूमध्ये असतो, त्यानंतर थोडा कमी त्यापेक्षा द्रव्यामध्ये असतो, आणि कमी म्हटलं त्यापेक्षाही कमी म्हटलं द्रव्यापेक्षा तर तो वायूमध्ये असतो. म्हणून स्थायू, द्रव्य, वायू हा उतरता क्रम आहे ध्वनीच्या प्रसारणाचा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मानवी शरीरात कुफरच्या पेशी कशामध्ये आढळतात? हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. मानवी शरीरात कुफरच्या ज्या पेशी आढळतात त्या यकृतामध्ये, लिव्हरमध्ये आढळतात. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवावा का मानवी शरीरामध्ये कोठे कुफरच्या पेशी आढळतात? तर यकृतामध्ये. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, कोणते सूक्ष्मजीव एकदल वनस्पतीमध्ये असजीवी नत्र स्थिरीकरणास उपयुक्त असतात? तर त्याला आपण ॲझेटोबॅक्टर म्हणतो. ॲझेटोबॅक्टर हे जे असजीवी जीवाणू आहे, सूक्ष्मजीव आहे, ते एकदल वनस्पतीमध्ये असजीवी पद्धतीनं नत्र स्थिरीकरण करतात. असजीवी पद्धतीनं नत्र स्थिरीकरण करणारे सूक्ष्मजीव जे आहे ते म्हणजे ॲझेटोबॅक्टर, ते एकदल वनस्पतीमध्ये असजीवी पद्धतीनं नत्र स्थिरीकरण करतात. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवजा. आणि जे आपण रायझोबियम पाहतो तर रायझोबियम हे द्विदल वनस्पतीमध्ये विशेष करून आढळते. पुढचा द्विदल वनस्पतीमध्ये ते नत्र स्थिरीकरणाचं काम करतात. मात्र या ठिकाणी असा विचारण्यात आलेला आहे प्रश्न का एकदल वनस्पतीमध्ये असजीवी नत्र स्थिरीकरणाला कोणता जीवाणू उपयुक्त ठरतो? तो म्हणजे ॲझेटोबॅक्टर. हे विशेषतः मातीमध्ये असतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, सर्वप्रथम कोणी प्राण्यांचं वर्गीकरण केलं? तर सर्वप्रथम प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे ॲरिस्टॉटलने. म्हणून ॲरिस्टॉटलला झोलॉजीचं जनक म्हणतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, बायोलॉजी ही संज्ञा सर्वात प्रथम कोणी मांडली? तर बायोलॉजी ही संज्ञा सर्वात प्रथम लॅमार्कने मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, डेटॉल या निर्जंतुकीकरणाच्या द्रावणात कोणता एक मुख्य घटक असतो? तर त्याला आपण क्लोरोऑक्सिलेनॉल असं म्हणतो. हा घटक आपल्याला डेटॉलमध्ये पाहायला मिळतो, जो निर्जंतुकीकरणासाठी महत्त्वाचा घटक असतो. तर त्याला आपण क्लोरऑक्सिनेलॉल असं म्हणतो. तर हा घटक आपल्याला डेटॉलमध्ये पाहायला मिळतो, जो निर्जंतुकीकरणासाठी महत्त्वाचा हा घटक असतो. तर आता पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, तर तो म्हणजे लेसरच्या साहाय्याने पर्यावरण संनियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? तर लेझरच्या साहाय्याने पर्यावरण संनियंत्रण करण्याच्या तंत्राला आपण लिडार म्हणतो. अगोदरी राज्यसेवेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे का लेसरच्या साहाय्याने पर्यावरण नियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? तर त्याला आपण लिडार म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मद्यपानामुळं कशाचा अभाव जाणवतो? तर मद्यपानामुळं आपल्याला नायसिनचा अभाव जाणवतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मानवी आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता? तर मानवी आहारातला जो ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे तो म्हणजे कार्बोदके. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मानवी शरीरातील सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी कोणती? तर मानवी शरीरातील सर्वात मोठी जी बाह्यस्रावी ग्रंथी आहे ती म्हणजे यकृत. हा मुद्दा देखील आवर्जून लक्षात ठेवा का मानवी शरीरातील सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी कोणती? तर यकृत. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, पृथ्वीच्या वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात असणारा निष्क्रिय वायू कोणता? तर पृथ्वीच्या वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात असणारा जो निष्क्रिय वायू आहे तो म्हणजे ऑर्गॉन. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मानवी शरीरातील कोणती ग्रंथी ही अंतःस्रावी आणि बाह्यस्रावी दोन्ही गुणधर्म दाखवते? ती म्हणजे स्वादुपिंड. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का स्वादुपिंड ही जी ग्रंथी आहे ती मानवी शरीरातली अंतःस्रावी आणि बाह्यस्रावी अशी दोन्ही गुणधर्म दाखवणारी ग्रंथी आपल्याला पाहायला मिळते, स्वादुपिंड. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, हिरव्या फळांना कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी वापरला जाणारा वायू कोणता? तर तो म्हणजे इथिलीन हा जो वायू असतो तो हिरव्या फळांना कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी वापरला जातो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, रक्तगटाचा शोध कोणी लावला? तर रक्तगटाचा शोध हा कार्ल लॅन्स्टेनरने लावलेला आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, पावसाळ्यात दिसणारे सुंदर सप्तरंग इंद्रधनुष्य कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे?
तर इंद्रधनुष्य दिसण्यासाठी प्रकाशाचे अपवर्तन असेल, अपस्करण असेल आणि अंतर्गत अपवर्तन असेल, या सर्व ज्या प्रक्रिया आहेत त्या इंद्रधनुष्य निर्मितीच्या वेळेस घडतात. त्याच्यामध्ये प्रकाशाचं अपवर्तन, प्रकाशाचे अपस्करण आणि प्रकाशाचे संपूर्ण अंतर्गत परावर्तन, ह्या सगळ्या क्रिया आपल्याला इंद्रधनुष्याच्या निर्मिती वेळेस घडताना पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मानवी शरीरातील यकृतात जो पित्तरस तयार होतो त्याचा एक pH किती असायला पाहिजे. pH किती असतो, तर मानवी शरीरातील यकृतात जो पित्तरस तयार होतो त्याचा जो सामू असतो तो 7.6 ते 8.6 या दरम्यान असतो. हा मुद्दाही लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, एका दिवसाला मानवी शरीरातील यकृताद्वारे किती पित्तरस स्त्रवला जातो. तर एका दिवसाला मानवी शरीरामधील यकृताद्वारे 500 ते 600 ml इतका पित्तरस स्त्रवला जातो. तर हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे का एका दिवसाला मानवी शरीरातील यकृताद्वारे किती पित्तरस स्त्रवला जातो. 500 ते 600 ml आपण पाहत आहोत. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, कोणत्या पेशी यकृतातील सूक्ष्मजीवांना व विषारी पदार्थांना नष्ट करतात. त्याला आपण कुफर्सच्या पेशी म्हणतो, ज्या यकृतात असतात. तर कोणत्या पेशी यकृतातील सूक्ष्मजीवांना व विषारी पदार्थांना नष्ट करतात त्यांना आपण कुफर्स पेशी म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, यकृतातील पित्तरसामुळं आतड्यातील मेदाम्लाचे लहान ड्रॉपलेट्समध्ये रूपांतर घडून येते. याला काय म्हणायचं, त्याला आपण इमल्सिफिकेशन असं म्हणतो. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का यकृतातील पित्तरसामुळं आतड्यातील मेदाम्लाचे लहान ड्रॉपलेट्समध्ये रूपांतर घडून येते. याला काय म्हणतात, याला इमल्सिफिकेशन असं म्हटलं गेलेलं आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, यकृतातील कोणते महत्त्वाचे संप्रेरक हे रक्तदाब नियंत्रण करते. तर यकृतातील कोणते एक महत्त्वाचं असं संप्रेरक आहे जे रक्तदाब नियंत्रित करते. तर त्याच्यामध्ये IGF-1 असेल आणि अँजिओटेसिनोजेन असेल. तर हे जे सिनोजन, तर हे जे असते हे दोन घटक जे आहे IGF-1 आणि त्याच्यानंतर अँजिओटेन्सिनोजेन हा एक शब्दप्रयोग लक्षात ठेवा. थोडं कॉम्प्लिकेटेड प्रोनाऊन्सिएशन आहे त्याचं. तर अँजिओटेन्सिनोजेन हे जो शब्दप्रयोग आहे तर हा यकृतातील महत्त्वाचा संप्रेरक असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये IGF असेल 1 आणि अँजिओटेन्सिनोजेन. तर हे जे दोन घटक आहे हे यकृतातील महत्त्वाचे संप्रेरक आहे जे रक्तदाब नियंत्रण ठेवण्याचं काम आपल्याला करताना पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मानवी शरीरातील स्वादुपिंड ग्रंथीचे वजन किती असते. तर मानवी शरीरातील जे स्वादुपिंड ग्रंथी असते जी अंतःस्रावी आणि बाह्यस्रावी दोन्ही प्रकारची आहे, तिचं वजन किमान 60 ग्रॅम असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, पुढचा मुद्दा आहे का मानवी शरीरातील कोणती ग्रंथी ही अंतःस्रावी आणि बाह्यस्रावी अशा दोन्ही पद्धतीनं कार्य करते. तर ती म्हणजे स्वादुपिंड. या अगोदर आपण हा प्रश्न पाहिलेला आहे का मानवी शरीरातील कोणती ग्रंथी ही अंतःस्रावी व बाह्यस्रावी अशा दोन्ही प्रकारचे काम करते. तर ती म्हणजे स्वादुपिंड. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, स्वादुपिंड ग्रंथीतून दर दिवसाला किती सादुरस स्त्रवला जातो. तर स्वादुपिंडातून दर दिवसाला 500 ते 800 ml सादुरस स्त्रवला जातो. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, स्वादुपिंड ग्रंथीतील अंतःस्रावी भागात कोणत्या पेशी असतात ज्या हार्मोन्स स्त्रवतात. त्याला आपण आयसोलेट लॅग्रॅन्स म्हणतो. तर हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का स्वादुपिंड ग्रंथीतील अंतःस्रावी भागात कोणत्या पेशी असतात का ज्या हार्मोन्स स्त्रवतात किंवा संप्रेरक स्त्रवतात. त्याला आपण आयसोलेट ऑफ लॅग्रॅन्स म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, स्वादुपिंड ग्रंथीतील बाह्यस्रावी भागात कोणत्या पेशी असतात ज्या विकारे किंवा एन्झाईम स्त्रवतात. त्याला आपण ॲसिनर पेशी म्हणतो. हे दोन्ही मुद्दे खूप महत्त्वाचे आहे का स्वादुपिंड ग्रंथीतील अंतःस्रावी भागामध्ये कोणत्या पेशी असतात का ज्या हार्मोन्स स्त्रवतात. त्याला आपण आयसोलेट ऑफ लॅग्रॅन्स म्हणतो. आणि स्वादुपिंड ग्रंथीतील बाह्यस्रावी भागात कोणत्या पेशी असतात ज्या विकारे किंवा एन्झाईम स्त्रवतात. त्याला आपण ॲसिनर पेशी म्हणतो. असे दोन्ही मुद्दे खूप महत्त्वाचे आहे. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण आणि हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा असणार आहे का आयसोलेट ऑफ लॅग्रॅन्समधील कोणत्या पेशीमध्ये बिघाड झाल्यास इन्सुलिन संप्रेरक स्त्रवणे थांबवते. तर बीटा पेशी असतात. बीटा पेशी खास करून इन्सुलिन स्त्रवतात. तर म्हणून एक आवर्जून लक्षात ठेवा का आयसोलेट ऑफ लॅग्रॅन्स हा स्वादुपिंडाचा अंतःस्रावी भाग आहे. तर आयसोलेट ऑफ लॅग्रॅन्समधील कोणत्या पेशीमध्ये बिघाड झाल्यास इन्सुलिन संप्रेरक स्त्रवणेस थांबते. तर ते म्हणजे बीटा पेशी. बीटा पेशी रिलेटेड आहे इन्शुलिनशी. बीटा पेशीच्या माध्यमातून इन्शुलिन स्त्रवलं जाते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, आयसोलेट ऑफ लॅग्रॅन्समधील कोणत्या पेशी ह्या ग्लुकॅगॉन हे संप्रेरक स्त्रवतात.
तर आयसोलेट ऑफ लॅगरॅन्समधील ज्या अल्फा पेशी असतात त्या पेशी ग्ल्युकॅगॉन हे संप्रेरक स्त्रवतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, सूर्यापासून मिळणाऱ्या किती टक्के ऊर्जेचा उपयोग उत्पादक करतात? तर 10%. तर हा देखील खूप महत्त्वाचा मुद्दा आहे का सूर्यापासून मिळणाऱ्या किती टक्के ऊर्जेचा उपयोग उत्पादक करतात? तर ते म्हणजे 10%. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, वनस्पतींच्या बाह्य वैशिष्ट्यांचा अभ्यास म्हणजे नेमकं काय? तर वनस्पतींच्या ज्या बाह्य वैशिष्ट्यांचा अभ्यासाला आपण मॉर्फॉलॉजी म्हणतो. पुढचा मुद्दा घेणार आहोत, हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे का वनस्पतीच्या बाह्य वैशिष्ट्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर त्याला आपण मॉर्फॉलॉजी असं म्हणतो. पुढचा मुद्दा आहे का शुष्क वाळवंटी वातावरणात म्हणजेच कमी पाणी असलेल्या वातावरणात वाढणाऱ्या वनस्पतीला काय म्हणायचं? तो शुष्क वाळवंटी वातावरणात म्हणजेच कमी पाणी असलेल्या वातावरणात वाढणाऱ्या वनस्पतीला आपण झिरोफाइट्स म्हणतो. पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण, पाण्यात राहणाऱ्या वनस्पतींना काय म्हणतात? तर पाण्यात राहणाऱ्या वनस्पतींना आपण हायड्रोफाइट्स म्हणतो. आणि शुष्क वाळवंटी वातावरणात ज्या वनस्पती राहतात त्यांना आपण झिरोफाइट्स म्हणतो आणि पाण्यात राहणाऱ्या वनस्पतींना आपण हायड्रोफाइट्स म्हणतो. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, दलदल किंवा क्षारयुक्त जमिनीत वाढणाऱ्या वनस्पतींना काय म्हणतात? तर दलदलयुक्त किंवा क्षारयुक्त जमिनीत वाढणाऱ्या ज्या वनस्पती असतात त्यांना आपण हॅलोफाइट्स असं म्हणतो. हा मुद्दा लक्षात ठेवजा का हॅलोफाइट्स आपण त्याला म्हटलं जाते आणि त्याला न्यूमॅटोफोरस असंही म्हटलं जाते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, कोणत्या वनस्पतींची मुळे ही जमिनीच्या वर वाढतात? तर विशेषतः आपण वड असेल आणि आर्किड असेल ते या वनस्पतीची जी मुळं असतात ते जमिनीच्या वर वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये वड आणि आर्किड असेल त्यांची जी मुळे असतात ते जमिनीच्या वर येतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, ज्या वनस्पतींची जी मुळे आहे ती जमिनीच्या वर वाढतात त्यांना काय म्हणतात? त्यांना आपण हवाई वनस्पती म्हणू, एरियल प्लांट्स त्याला म्हटलं जाते. का ज्या वनस्पतींची मुळे ही जमिनीच्या वर वाढतात त्यांना काय म्हणतात? त्यांना हवाई वनस्पती, एरियल प्लांट्स त्यांना म्हणतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, आपण पाहणार आहोत पुढचा मुद्दा का पाण्यात राहणाऱ्या वनस्पती कोणत्या? तर पाण्यात राहणाऱ्या ज्या वनस्पती आहे त्याच्यामध्ये वॉटर हायसिंथ आहे, कमळ आहे, हायड्रिला असेल आणि व्हॅलिसेनेरिया असेल. तर ह्या वनस्पती पाण्यात राहणाऱ्या वनस्पती आहेत. त्याच्यामध्ये वॉटर हायसिंथ, कमळ, हायड्रिला, त्याच्यानंतर व्हॅसिसेनेरिया. तर ह्या ज्या वनस्पती आहे या वनस्पती पाण्यात आढळताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, अनुकूल वातावरणात वाढणाऱ्या वनस्पतींना काय म्हणायचं? तर ज्या अनुकूल वातावरणात वाढणाऱ्या ज्या वनस्पती असतात त्यांना आपण मेझोफाइट्स असं म्हणतो. मेझोफाइट्स कोणाला म्हटलं जातं? तर अनुकूल वातावरणात वाढणाऱ्या वनस्पतींना आपण मेझोफाइट्स म्हणतो. पुढचा मुद्दा आहे का मुळा, गांजर आणि बीट या कोणत्या वनस्पती आहेत? तर मुळा, गांजर आणि बीट असेल तर या द्विवार्षिक वनस्पती आहेत. पुढचा मुद्दा की भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या रोगनाशकाचा वापर करतात? तर भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण आणि गंधकाचा वापर केला जातो. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण आणि गंधकाचा. पुढचा मुद्दा आहे का प्रदेशनिष्ठ रोग कोणते? तर प्रदेशनिष्ठ रोगांमध्ये फायलेरियासिस असेल, रेबीज असेल, लेप्रेसी असेल, काला आजार असेल, डेंग्यू आणि चिकनगुनिया, तेवढे सगळे जे आजार आहे हे प्रदेशनिष्ठ रोग आहे. पुन्हा बघा का प्रदेशनिष्ठ रोग कोणते? तर त्याच्यामध्ये फायलेरियासिस असेल, रेबीज असेल, लेप्रेसी असेल, काला आजार असेल, डेंग्यू असेल आणि चिकनगुनिया असेल, ते सगळे प्रदेशनिष्ठ आपल्याला रोग असलेले पाहायला मिळतात. फायलेरियासिस, रेबीज, लेप्रेसी, काला आजार, डेंग्यू आणि चिकनगुनिया. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, अणुभट्ट्यांमध्ये नियंत्रक म्हणून काय वापरले जाते? तर अणुभट्ट्यांमध्ये नियंत्रण म्हणून ड्युरेटियम ऑक्साईडचा वापर करतात. अणुभट्ट्यांमध्ये नियंत्रण म्हणून, मॉडरेटर म्हणून कशाचा वापर केला जातो? जळपाण्याचा, ज्याला आपण ड्युरेटियम ऑक्साईड म्हणतो जळपाण्याला. तर अशा पद्धतीने हा मुद्दा लक्षात ठेवा का अणुभट्ट्यांमध्ये नियंत्रक म्हणून कशाचा वापर करतात? तर जळपाण्याचा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, ज्या मूलद्रव्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या समान मात्र प्रोटॉनची संख्या भिन्न असते त्या मूलद्रव्यांना काय म्हणतात? तर ज्या मूलद्रव्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या समान असते मात्र प्रोटॉनची संख्या भिन्न असते त्या मूलद्रव्यांना आपण आयसोटोन्स म्हणतो. अशा प्रकारचे प्रश्न आयोग विचारत असतो. तर आवर्जून हा मुद्दा लक्षात ठेवा का ज्या मूलद्रव्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या समान असते मात्र प्रोटॉनची संख्या भिन्न असते त्याला आपण काय म्हणायचं? त्याला आपण आयसोटोन्स म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, ज्या मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म वेगळे
वेगवेगळे असतात त्या मूलद्रव्यांना काय म्हणतात? तर ज्या मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म वेगळे असतात त्या मूलद्रव्यांना आपण आयसोटोन्स आणि समन्यूट्रॉन म्हणतो. हे दोन्ही मुद्दे खूप महत्त्वाचे आहे. पहिला मुद्दा आपण पाहिला का ज्या मूलद्रव्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या समान असते मात्र प्रोटॉनची संख्या भिन्न असते त्या मूलद्रव्यांना आपण काय म्हणायचं? तर त्यांना आपण आयसोटोन्स म्हणतो. आणि ज्या मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म वेगवेगळे असतात त्यांना आपण काय म्हणतो? तर ज्या मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म वेगवेगळे असतात तर त्यांना आपण आयसोटोन्स किंवा समन्यूट्रॉन असं म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. भूगर्भशास्त्रात पाण्याचा शोध घेण्यासाठी व हवामानाचा अंदाज घेण्यासाठी कोणत्या समस्थानिकाचा वापर करतात? तर भूगर्भशास्त्रात पाण्याचा शोध घेण्यासाठी व हवामानाचा अंदाज घेण्यासाठी क्लोरीन 36 या समस्थानिकाचा या आयसोटोपचा वापर करतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. अमरवेल ही कशा प्रकारची वनस्पती आहे? तर अमरवेल ही एक परजीवी वनस्पती आहे जिला आपण खोडावर वाढणारी परजीवी वनस्पती आहे. एक पॅरासाइट आहे ती अमरवेल. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोणते पोषण द्रव्य वनस्पतीच्या वाढीसाठी पाणी व क्षारांचं शोषण वाढवते तसेच ऑर्गॅनिक ॲसिडच्या चयापचय क्रियेत भाग घेते अशा संप्रेरकांना कार्यान्वित करते ते मूलद्रव्य कोणते? तर ते पोषक द्रव्य म्हणजे पालाश. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे का कोणते पोषक द्रव्य वनस्पतीच्या वाढीसाठी पाणी व क्षारांचं शोषण वाढवते आणि तसेच ऑर्गॅनिक ॲसिडच्या चयापचय प्रक्रियेत भाग घेते अशा संप्रेरकांना सुद्धा देखील कार्यान्वित करते. हार्मोन्सला कार्यान्वित देखील करते. तर त्याला आपण पालाशे पोषक द्रव्य आहे जे वनस्पतीच्या वाढीसाठी पाणी व क्षारांचे शोषण वाढवते तसेच ऑर्गॅनिक ॲसिडच्या चयापचय क्रियेमध्ये भाग घेते आणि सोबतच संप्रेरकांना कार्यान्वित देखील करण्याचं काम हे पालाश पोषक द्रव्ये करताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. वनस्पतीच्या वाढीसाठी महत्त्वाची भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य कोणते? तर वनस्पतीच्या वाढीसाठी महत्त्वाची भूमिका प्रदान करणारे जे अन्नद्रव्य आहेत ते म्हणजे नत्र. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोणत्या जीवाणूचा वापर जैविक खत म्हणून करतात? तर रायझोबियम या जीवाणूचा वापर एक जैविक खत म्हणून केला जातो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. फॉस्फरस, नत्र आणि सल्फर हे वनस्पतीसाठी आवश्यक असणारे कोणते मूलद्रव्य आहे? तर फॉस्फरस, नत्र आणि सल्फर हे वनस्पतीसाठी आवश्यक असणारे हे स्थूल मूलद्रव्य आहे. म्हणजे यांचं जास्त प्रमाण हवं असते वनस्पतीला म्हणून त्याला आपण मॅक्रो न्यूट्रियंट्स म्हणतो. ज्याची वनस्पतींना जास्त गरज असते त्यांना आपण स्थूल मूलद्रव्य म्हणतो. आणि ज्याची वनस्पतींना ज्या मूलद्रव्याची कमी गरज असते त्याला आपण सूक्ष्म मूलद्रव्ये म्हणतो. तर फॉस्फरस, नत्र आणि सल्फर हे वनस्पतीसाठी आवश्यक असणारे मूलद्रव्ये आहेत आणि त्यांना आपण स्थूल मूलद्रव्ये म्हणतो कारण यांचं प्रमाण वनस्पतीला जास्त पाहिजे असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. डॉसेरा ही वनस्पती कुठल्या वर्गामध्ये येते? तर डॉसेरा ही जी वनस्पती आहे ते एक कीटकभक्षी वनस्पती असलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. वनस्पतीच्या वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते? तर वनस्पतीसाठी आपल्याला पाहायला मिळते का एकूण 16 मूलद्रव्याची अत्यंत आवश्यकता आहे असं ऑर्नॉनने या शास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे. ऑर्नॉन तर त्यांच्या मते वनस्पतीच्या वाढीसाठी 16 अतिआवश्यक मूलद्रव्यांची आवश्यकता असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कशाचा उपयोग जैविक खत म्हणून देखील केला जातो? तर रायझोबियमचा जो उपयोग आहे तो जैविक खत म्हणून देखील केला जातो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. वनस्पतीच्या ग्रोथ हार्मोन तयार करण्यासाठी तर वनस्पतीच्या ग्रोथ हार्मोन तयार करण्यासाठी किंवा वनस्पतीला ग्रोथ हार्मोन तयार होण्यासाठी कोणत्या सूक्ष्म पोषण तत्वाचा वापर होतो किंवा वनस्पतीच्या ग्रोथ हार्मोन तयार होण्यासाठी कोणत्या सूक्ष्म पोषक द्रव्य आवश्यक असते किंवा कोणतं मूलद्रव्य आवश्यक असते वनस्पतीच्या वाढीसाठी? तर त्याला आपण झिंक म्हणतो. हे झिंक सूक्ष्म पोषण तत्व आहे जे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असते ज्याला आपण ग्रोथ हार्मोन म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोणत्या वनस्पती मृत पदार्थावर जगतात? तर मृत पदार्थावर जगणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्याच्यामध्ये कवक, भूछत्रे, ब्रायोफायटा आणि ऑन्जिओस्पर्म तर ह्या ज्या वनस्पती आहेत त्या मृत पदार्थावर जगताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये कवक असेल, भूछत्रे असेल, ब्रायोफायटा असेल, ब्रायोफायटाला आपण उभयचर म्हणतो. आणि त्याच्यानंतर ऑन्जिओस्पर्म असेल तर ह्या मृत पदार्थावर जगणाऱ्या वनस्पती आहे. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. कोणत्या वनस्पती या कीटकांना पकडून त्यांच्यातील पोषक द्रव्यावर जगतात? तर कोणत्या वनस्पती आहेत का ज्या कीटकांना पकडून त्यांच्यातील पोषण द्रव्यावर जगतात? त्याच्यामध्ये व्हिनस फ्लायट्रॉप असेल, घटपर्णी असेल, बटरवर्ट असेल,
ॲड्रोवंडा असेल, ड्रॉसेरा असेल आणि आर्टिक्युलारिया असेल, तर ह्या ज्या वनस्पती आहेत तर या वनस्पती कीटकांना पकडतात आणि त्या कीटकांमध्ये असलेल्या पोषण द्रव्यावर जगतात. तर ह्या कीटकभक्षी एका अर्थानं आपल्याला असं म्हणायला पाहिजे का या कीटकभक्षी वनस्पती आहे. मग कीटकभक्षी वनस्पती कोणत्या? त्याच्यामध्ये व्हिनस फ्लायट्रॉप असेल, घटपर्णी असेल, बटर वर्ट असेल, वेंडा असेल, ड्रॉसेरा असेल आणि आर्टिक्युलारिया असेल, क्युलॅरिया. तर ह्या सगळ्या आर्टिक्युलारिया असेल, तर ह्या सर्व कीटकभक्षी वनस्पती आहेत ज्या कीटकांना पकडून त्याच्यातील पोषक द्रव्यावर आपलं जीवन व्यतीत करतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत वनस्पतीच्या मुळावरील परजीवी वनस्पती कोणत्या? तर वनस्पतीच्या मुळावर ज्या परजीवी वनस्पती असतात त्याला रॅप्लेसिया आणि आश्वांचे असं आपण म्हणतो. हा मुद्दा देखील आवर्जून लक्षात ठेवा का वनस्पतीच्या मुळावरील परजीवी वनस्पती कोणत्या? तर वनस्पतीच्या मुळावरील ज्या परजीवी वनस्पती आहे त्याला आपण रॅप्लेसिया म्हणतो आणि त्याला आपण अश्वांचे असं देखील म्हणतो. पुढचा ह्या दोन वनस्पती ज्या वनस्पतीच्या मुळावर जगतात, रॅप्लेशिया आणि अश्वांचे. तर या दोन वनस्पती आहे त्या वनस्पतींच्या मुळावरील परजीवी वनस्पती आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत वनस्पतीच्या फांद्यांवरील परजीवी वनस्पती कोणत्या? तर वनस्पतीच्या फांद्यांवरील ज्या परजीवी वनस्पती आहे त्याच्यामध्ये कस्कुटा आणि त्याच्यानंतर कॅस्थिया या वनस्पतीच्या फांद्यावरील परजीवी वनस्पती असलेल्या पाहायला मिळतात. वरचं आपण घेतलं मुळांवरील परजीवी वनस्पती पाहिला रॅप्लेसिया आणि आश्वांचे. आणि आता आपण पाहिलं की वनस्पतीच्या फांद्यांवरील परजीवी वनस्पती कोणत्या? तर कुस्कुटा आणि कॅस्थिया, कॅसिथा ह्या ज्या वनस्पती आहे कॅसिथा, तर ह्या वनस्पतीच्या फांद्यावरील परजीवी वनस्पती आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत कशाच्या कमतरतेमुळं वनस्पतीच्या शरीरावर पुरळ येते, रॅश येते आणि त्यातून डिंक बाहेर पडतो. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तर तांब्याच्या कमतरतेमुळं वनस्पतीच्या शरीरावर पुरळ येते आणि त्यातून डिंक बाहेर पडत असतो. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून का कशाच्या कमतरतेमुळं वनस्पतीच्या शरीरावर पुरळ येते आणि त्यातून डिंक बाहेर पडतो, तर ते म्हणजे तांबे. पुढचा मुद्दा घेणार आहोत कोणत्या वनस्पती दोन भिन्न श्रेणीतील दोन वनस्पती सहजीवी पद्धतीनं एकत्र राहतात व स्वतःचं पोषण करतात, त्या म्हणजे कवक आणि लायकेन. तर कोणत्या वनस्पती दोन भिन्न श्रेणीतील दोन वनस्पती सहजीवी पद्धतीने एकत्र राहतात आणि स्वतःचं पोषण करतात? कवक आणि लायकेन ह्या सहजीवी वनस्पती आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. लायकेनला आपण दगडफूल म्हणतो. सहजीवीचं ड्युएल प्लांट याला म्हटलं गेलेलं आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत प्रथिनांच्या पचनाची सुरुवात मानवी शरीरात कुठे होते? अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का प्रथिनांच्या पचनाची सुरुवात मानवी शरीरामध्ये कुठे होते? तर ती जठरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का जठर रसामध्ये असलेल्या कशामुळे जठराचे आम्लधर्मी HCl पासून संरक्षण होते? तर जठरामध्ये जे म्युकस असते तर म्युकसमुळं जठर रसामध्ये असलेल्या जठराचं संरक्षण होते HCl पासून म्युकसमुळं. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का जठरामध्ये जे आम्लधर्मी HCl असते हायड्रोक्लोरिक ॲसिड, तर जठराचं संरक्षण कशामुळे होते हायड्रोक्लोरिक ॲसिडपासून? तर म्युकसमुळे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत केराटीन सोडून सर्व प्रथिनांचे पचन कोण करते? तर केराटीन सोडून सर्व प्रथिनांचं जे पचन आहे ते पेप्सिन करत असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत कोणते विकर हे अन्नातील प्रथिनांचे तर आपण पाहिला प्रोटिओज आणि त्याच्यानंतर पेप्टोज मध्ये रूपांतर करते. तर पेप्सिन हे जे असते हे जे विकर आहे पेप्सिन नावाचं विकर हे अन्नातील प्रथिनांचे तर प्रोटेसस आपण पाहिलं आणि सोबतच पेप्टोज पाहिलं. त्या पेप्टोज आणि प्रोटेअसमध्ये रूपांतर करताना आपल्याला पेप्सिन दिसते. तर हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का कोणते विकर असते कोणते असे विकर आहे का जे अन्नातील प्रथिनांचे प्रोटेस्टसमध्ये आणि पेप्टोजमध्ये ज्याला आपण पेप्टोन्स म्हणतो पेप्टोन्समध्ये तर पेप्टोन्समध्ये रूपांतर करते तर त्याला आपण पेप्सिन म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत प्रथिनांचे पचन कुठे घडत नाही? तर प्रथिनांचं पचन हे मुखात घडत नसते तर ते जठरामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत आणि हा देखील मुद्दा खूप महत्त्वाचा आहे का मानवी शरीरातील हानिकारक सूक्ष्मजीवांचा नाश कुठे होतो? तर मानवी शरीरामध्ये जे काही हानिकारक सूक्ष्मजीव असतात त्यांचा जो नाश होतो तो हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये होतो जठरातील. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत पेप्सिनोजेन असेल आणि पेप्सिनोजेन असेल. तर पेप्सिनोजेन आणि पेप्सिनोजेन यासारख्या विकारांना खास करून पेप्सिनोजेनच पाहिजे या ठिकाणी. पेप्सिनोजेन यासारख्या विकारांना पेप्सिन आणि रेनिन यामध्ये रूपांतरित करण्याचं कार्य कोणामार्फत होते? तर पेप्सिनोजेन
आणि पेप्सिनोजेनच या पेप्सिनोजेन जे असते यासारख्या विकरांना पेप्सिन किंवा रेनिनमध्ये रूपांतरित करण्याचं जे काम करते ते हायड्रोक्लोरिक ॲसिड करत असते. पेप्सिनोजेनचं पेप्सिन आणि रेनिनमध्ये रूपांतर कोणाच्या माध्यमातून होतं तर ते हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा घेणार आहोत. प्रत्येक पोषण पातळीत स्वतःकडील ऊर्जेचा केवळ किती टक्के ऊर्जा पुढील पातळीत संक्रमित केली जाते तर 10%. हे आपल्याला परिस्थितीमध्ये इकॉलॉजी सिस्टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल का प्रत्येक पोषण पातळीत स्वतःकडील ऊर्जेचा केवळ किती टक्के ऊर्जा ही पुढच्या भागाकडे संक्रमित केल्या जाते तर ती 10%. पुढचा मुद्दा पाहणार आहोत. परिसंस्थेमध्ये सर्वप्रथम कोणाची प्रथम पोषक पातळी तयार होते तर उत्पादकाची. तर हा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का परिसंस्थेमध्ये सर्वप्रथम कोणाची प्रथम पोषक पातळी तयार होते तर ते म्हणजे उत्पादकाची. पुढचा मुद्दा घेणार आहोत. आपले शरीर फक्त साध्या शर्करांचं रक्तात शोषण करू शकते आणि त्या साध्या शर्करेला काय म्हणायचं तर त्याला आपण मोनोसॅकराइड म्हणतो. तर आपले शरीर फक्त साध्या शर्करांचेच रक्तात शोषण करू शकते, त्या शर्करेला काय म्हणतात तर त्याला आपण मोनोसॅकराइड म्हणतो. अशा पद्धतीनं हे आजच्या विज्ञान नोट्सच्या भाग 8 मधील महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्नसंच आहेत जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. पुन्हा आपण भेटू विज्ञानविषयक नोट्सच्या भाग 9 मध्ये. त्यामध्ये देखील असतील असेच महत्त्वपूर्ण विज्ञानविषयक प्रश्न जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. तोपर्यंत धन्यवाद.